नमस्कार मंडळी. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना आगामी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा आले की महाराष्ट्राचं वातावरण बदलून जातं. गल्लोगल्लीत सजावट, ढोल ताशांचा गजर, आरत्यांचा नाद, गुलालाची उधळण, सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं वादळ पसरलेलं असतं. पण मित्रांनो, या सणामध्ये अजून एक गोष्ट घडते जी आपल्याला नेहमी लक्षात येत नाही. ती म्हणजे व्यवसाय आणि संधी. गणपतीच्या दिवसात लाखो लोक फोटो आणि व्हिडिओ घेतात. कुणी आठवणींसाठी, कुणी सोशल मीडियावर टाकण्यासाठी. पण खूप कमी लोकांना हे माहिती असतं की हेच फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. जगभरातील वेबसाईट्स, कंपन्या, न्यूज चॅनेल्स, ब्लॉगर्स आणि डिझायनर्स भारतातल्या मोठ्या सणांचे ऑथेंटिक फोटो खरेदी करतात. त्यांना हवेत खऱ्या भावना, खरा उत्साह, खरं लोकजीवन म्हणजेच तुमच्या मोबाईलमधलेच फोटोज आणि व्हिडिओज. आता विचार करा, तुम्ही जे मोबाईलवर जे फोटो काढता, ते जर योग्य पद्धतीने अपलोड केले, तर ते कुणीतरी न्यूज आर्टिकलमध्ये वापरेल, कुणीतरी जाहिरातीसाठी वापरेल, तर कुणी आपल्या वेबसाईटच्या कव्हर इमेजेससाठी विकत घेईल. आणि मजेची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी त्या फोटोवरून रॉयल्टी मिळते. म्हणजेच तुम्ही एकदा फोटो अपलोड करा आणि मग तो पुन्हा पुन्हा विकला जाईल. म्हणजेच फोटो एकदाच काढा आणि त्यातून वर्षानुवर्ष पॅसिव्ह इन्कम मिळवत राहा. गणेशोत्सव म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता सण नाही. तो मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, सातारा आणि अनेक शहरांमध्ये धडाक्यात साजरा होतो. आणि फक्त भारतातच नाही, तर परदेशातले भारतीय सुद्धा सोशल मीडियावर फोटो पाहून या उत्साहाचा आनंद घेतात. इथेच खरी संधी दडलेली आहे. या दिवसात जगभरातील कंपन्या, न्यूज चॅनेल्स, ब्लॉगर्स, डिझायनर्स आणि जाहिरातीत एजन्सीज गणेशोत्सवाचे ऑथेंटिक फोटो शोधत असतात. त्यांना सेट केलेले आर्टिफिशियल फोटो नको असतात. त्यांना हवेत खऱ्या गल्लीतली सजावट, खऱ्या भक्तांची भावना आणि खरा उत्साह. म्हणजेच तुमच्या मोबाईलने काढलेले फोटोज आणि व्हिडिओज त्यांच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकतात. आता तुमच्या मनात नक्की प्रश्न येईल, हे फोटो खरंच विकत कोणी घेतं का? कदाचित तुम्हाला वाटेल, फोटो तर गुगलवर पण सापडतात, तर मग पैसे कोण देणार? तर इथेच खरी गोष्ट आहे. गुगलवरचे फोटो बहुतांश वेळा कॉपीराइटेड असतात. कोणीही ते कमर्शियल वापरू शकत नाही, नाहीतर लीगल प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच न्यूज चॅनेल्स, कंपन्या, ब्लॉगर्स हे सगळे लायसन्स स्टॉक फोटोज विकत घेतात. आता पाहूया या कोणाला काय नेमकी कोणत्या फोटोजची गरज असते. न्यूज चॅनेल्स आणि मीडिया त्यांना विसर्जन मिरवणूक, आरत्या यांचे ऑथेंटिक व्हिज्युअल्स लागतात. ब्लॉगर्स आणि वेबसाईट्स भारतीय सण दाखवण्यासाठी खरे लोकल फोटो त्यांना हवे असतात. भारतीय कंपन्या त्यांना जाहिरातींसाठी लोकल टच हवा असतो. इको फ्रेंडली गणपती पेंट कंपनी या थीम्सचा वापर करते. ढोल ताशाचा फोटो स्पीकर कंपनीच्या जाहिरातीत ह्यांचा उपयोग होतो. सजावट व लाइटिंगचा फोटो डेकोरेशन ब्रँडला हवा असतो. म्हणजेच तुमचा साधा मोबाईल फोटोही मोठ्या ब्रँड्स आणि मीडियामध्ये जागा मिळू शकतो आणि प्रत्येक वेळी तो वापरला गेला की तुम्हाला रॉयल्टी मिळते. आता आणखी एक प्रश्न, हे लोक फोटो विकत कुठून घेतात? त्यांना वेगळा फोटोग्राफर शोधायला वेळ नसतो. म्हणून जगभरात एक मोठा उद्योग उभा राहिला आहे, स्टॉक फोटोग्राफी. इथे फोटोग्राफर्स अगदी तुमच्यासारखे, माझ्यासारखे सामान्य मोबाईल वापरणारे लोक आपले फोटो अपलोड करतात आणि ग्राहक
न्यूज चॅनेल्स, कंपन्या, ब्लॉगर्स हे फोटो थेट तिथून विकत घेतात. याचा अर्थ असा की तुम्ही एकदा फोटो अपलोड केला की तो फोटो जगभरातील हजारो लोकांना उपलब्ध होतो. कुणीही तो विकत घेतला की तुमच्या कॉन्ट्रीब्युटर अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतात. म्हणजे फोटो एकदाच काढा आणि वारंवार पैसे कमवा. आता स्टॉक फोटोग्राफीच्या वेबसाईट्समध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे शटरस्टॉक. शटरस्टॉक ही जगातील सर्वात मोठी स्टॉक फोटो वेबसाईट आहे. दररोज लाखो डाउनलोड्स इथे होतात. मीडिया कंपन्या, न्यूज चॅनेल्स, ब्लॉगर्स, ब्रँड्स सगळे इथे फोटो खरेदी करतात. तुम्ही कॉन्ट्रीब्युटर अकाउंट तयार करून तुमचे फोटो इथे अपलोड करू शकता. शटरस्टॉकची टीम तुमचे फोटो तपासते, क्वालिटी, कॉपीराईट आणि रूल्स पाहून. तुमचे फोटो अपलोड झाले की तुमचे फोटो जगभरातील ग्राहकांना दिसतात. कुणी डाउनलोड केले की तुम्हाला रॉयल्टी मिळते. कधी कधी हा रॉयल्टी काही सेंट्स असतो, तर मोठ्या लायसन्सवर $20, $50 पर्यंतही मिळतो. म्हणजे एक साधा फोटो जो तुम्ही तुमच्या मोबाईलवर काढला, तो शटरस्टॉकवर अपलोड केला, तर तो वारंवार विकला जाऊ शकतो. शटरस्टॉक म्हणजे तुमच्या मोबाईल फोटोंसाठी जागतिक बाजारपेठ. तर महत्वाचा भाग, गणपती उत्सवात कोणते फोटो डिमांडमध्ये असतात? मंडपाची सजावट आणि वेगवेगळ्या थीम्स, गणपतीच्या मूर्ती, लहान, मोठ्या, घरगुती आणि सार्वजनिक, आरतीचे क्षण, भक्तांचे हात, दिवा, फूल, भक्तांच्या भावना जसे की मुलं आणि कुटुंब, ढोल ताशा पथक, गुलाल, मिरवणुका, इको फ्रेंडली गणपती. आजकाल याची खूप मागणी आहे. विसर्जनाचे फोटो, त्यामध्ये गुलाल, नाच, गर्दी आणि उत्साह. हे फोटो स्टॉक साइट्सवर खूप डिमांडमध्ये असतात, कारण कंपन्या, न्यूज मीडिया आणि ब्लॉगर यांना हाच ऑथेंटिक कल्चरल टच हवा असतो. आणि तुमचा मोबाईल फोटो योग्य कीवर्ड आणि डिस्क्रिप्शन सह अपलोड केला तर तो फक्त आठवण राहणार नाही, तर तो तुमच्यासाठी कमाईचं साधन बनेल. चला तर बघूया शटरस्टॉक वरती गणपती आणि गणेश फेस्टिवल रिलेटेड इमेजेस. तर फर्स्ट मी सर्च केला आहे गणेश फेस्टिवल इमेजेस. गणेश फेस्टिवल इमेजेस 2025. ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पेंटिंग्स आणि गणपतीची मूर्ती त्याबद्दल जे जे काही फोटो आहेत ते पण इथे अपलोड केलेले आहेत. गणेश फेस्टिवल डेकोरेशन, मानाचे गणपती, गणेश चतुर्थी, गणेश फेस्टिवल स्टॉल्स, गणेश फेस्टिवल प्रिपरेशन्स, अगेन प्रिपरेशन्स, आरती, फेस्टिवल जॉय, ढोल ताशा पथक, गणेश चतुर्थी मोदक, गणेश फेस्टिवल प्रिपरेशन्स. मित्रांनो, हा होता पहिला भाग, पण ही तो फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की फोटो कुठे अपलोड करायचे आहेत, फोटो अपलोड होण्यासाठी कोणत्या ट्रिक्स तुम्हाला वापरायच्या आहेत, जास्त सेल्ससाठी कोणत्या स्मार्ट स्टेप्स तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यातून तुमची किती कमाई होऊ शकते, सगळं काही. मजेची गोष्ट म्हणजे मी स्वतः विकलेले फोटोही तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट स्किल स्टॉक या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लवकरच मी घेऊन येतोय सायबर सिक्युरिटी कोर्स 100% मराठीमध्ये. तर जोडलेले राहा आणि पुढच्या लेसनमध्ये भेटूया. धन्यवाद.